नेवासा पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे वाहतूक सुरळीत, भक्तांचा उत्साह ओसंडून वाहिला. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान सोहळा 2025. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याला नेवासा नगरीतून 2025 साली भक्तिपूर्ण वातावरणात प्रस्थान मिळाले. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीसह माऊलींच्या पालखीने टाळ मृदुंगाच्या गजरात व ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषात पंढरपूरकडे वाटचाल सुरू केली. नेवासामधील राजमुद्रा चौकात पालखीचे आगमन होताच आमदार विठ्ठलराव लंगे पाटील व त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने पुष्पवृष्टी करत माऊलींचे स्वागत करण्यात आले. याचवेळी माऊलींच्या कर्मभूमी दिंडीतील पहिला रिंगण सोहळा पार पडला, ज्यात हजारो भाविक भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पालखी सोहळ्यादरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस यंत्रणेने अतिशय उत्कृष्ट नियोजन करत चोख बंदोबस्त ठेवला. छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पवार, वाहतूक शाखेचे किरण गायकवाड, महामार्ग सुरक्षा पथकाचे PSI केदार, आवाड, खेडकर, मंचरे, नेहुल, गलधर, सावंत, पोंधे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली. या पावन प्रसंगी मुकिंदपूर ग्रामपंचायतचे सरपंच सतीश दादा निपुंगे यांनी सर्व भाविकांसाठी सकाळचा अल्पोपहार मोफत आयोजित केला, ज्यामुळे भक्तांनी समाधान व्यक्त केले. संत परंपरेचा वारसा जपणाऱ्या या पालखी सोहळ्याने एकीकडे भक्तीचा जल्लोष निर्माण केला, तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेमुळे शिस्तबद्धतेचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. 2025 चा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान सोहळा भाविकांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला. महाराष्ट्र न्यूज प्रिन्स साठी प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर. राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.